मला जेव्हा त्याचं पहिल्यांदा नाव कळलं त्यावेळेला मला खूप आनंद झाला, कारण त्याचे डोळे बोलतात. सुभेदारमध्ये सुभेदारीन होते आणि या चित्रपटात मी आता मुघल गटात आहे. पण मी कुठेतरी ना स्मिता म्हणून विसरले होते की आपण जहारा करतोय. आपल्या आयुष्यात अचानक एखादा प्रसंग घडतो आणि आयुष्याची दुसरी इनिंग सुरू होते. तशीच काहीशी दुसरी इनिंग या अभिनेत्रीची सुरू आहे. स्मिताताई, खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीवर. आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. मला असं वाटतं की आता मी गप्प बसावं आणि तू बोलावं, कारण की तुझ्याकडे बोलायसारखं खूप आहे. मला खरं तर छान वाटतं आहे, कारण रणपती शिवराय आज हे आमच्यासाठी पण सरप्राईज होतं की 30 जानेवारी 2026ला रिलीज होतो आहे आणि ही घोषणा झाली आज. आणि छान वाटतं आहे, कारण मला असं वाटतं तो महिना जो पूर्ण आहे जयंती आणि हे सगळं, तर त्यामुळे ना ते एक वातावरण असतं. आणि परीक्षांच्या आधी चित्रपट येतो आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळ्यांना याचा लाभ घेता येईल आणि सगळ्यांना बघता येईल चित्रपट. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये कोण असणार असं खूप जण मलाही विचारत होते. आणि फायनली आज ते रिव्हील झालेलं आहे. आमचा गोड अभिनेता, अतिशय काय म्हणूया हुशार असा अभिनेता आहे अभिजित श्वेतचंद्र. मला जेव्हा त्याचं पहिल्यांदा नाव कळलं त्यावेळेला मला खूप आनंद झाला, कारण त्याचे डोळे बोलतात. आणि मी फार बोलत नाही, त्याला तुम्हाला कळेल ती झलक बघितल्यानंतर. ट्रेलर वगैरे येईल आणि सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच, कारण मी जेव्हा त्याला सेटवर बघितलं तो पेहराव करून आला आणि माझं असं झालं होतं की महाराज म्हणजे तो ऑरा आहे त्याच्याकडे, असं मला वाटतं. प्रत्येकाने अनुभवावं, हे असंच आहे. त्यामुळे अभंग तुकाराममधून जी अवली आमच्यासमोर आली, त्या अवलाबाईंची भूमिका आम्ही फक्त डोळ्यात साठवत होतो. तिची वाक्य, तिचा संवाद, तिचा परमेश्वराशी असलेला संवाद, ते नातं, ते बघून सगळे अवाक झाले होते. इतकी सुंदर भूमिका तू साकारलीस. आता पुन्हा एकदा नवी संधी, नवी भूमिका. मला भूमिकेविषयी ऐकायला आवडेल. एक तर शिवराज अष्टकाचा भाग होत असताना खूप छान वाटतं. आणि यामध्ये आय एम फॉर्च्युनेट की मला ना एकच एक भूमिका करायला नाही मिळत, मला वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात. सो मला खूप मजा येते. सुभेदारमध्ये सुभेदारीन होते आणि या चित्रपटात मी आता मुघल गटात आहे आणि मी जहाराची भूमिका साकारते. औरंगजेबाची बहीण जिची सुरत लुटली होती आणि त्यामुळे तिचा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रचंड राग होता. त्यामुळे कंप्लीट निगेटिव्ह अशी भूमिका आहे ही. आणि भाषा वेगळी आहे, वेशभूषा वेगळी आहे. कलाकार म्हणून एक चॅलेंज घ्यायला कायम आवडतं, त्यामुळे मजा आली हे कॅरेक्टर करताना. पण शिवभक्त म्हणून मला कुठेतरी वाईट वाटतं. माझा पुढचा प्रश्न तोच होता की मुघलांची भूमिका आहे ते ठीक आहे, पण रेषेच्या या बाजूला काय होत होतं तेव्हा? अगेन नाही, खरंच नाही आवडत, खरं सांगू का. म्हणजे कलाकार म्हणून असे चॅलेंजेस छान वाटतात, पण अरे असं वाटतं अष्टकामध्ये आपण मुघलांच्या गटात काय. आणि आता हे कसं झालं की प्रत्येक सिनेमामध्ये आपण काहीतरी करणार आहोत माहिती आहे, पण मग उत्सुकता असते की आता दिग्पाल कशासाठी विचारतो आहे. पण स्त्री पात्रे याच्यात अर्थातच खूप कमी होते आणि जे होते ते ठरलेले होते आधीपासून. त्यामुळे माझ्या नशिबाला जहार आली आहे आणि हरकत नाही. पण मी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रमोट करते इथे की आमचा अभिजित श्वेतचंद्र यांनी खूप सुंदर असं काम केलेलं आहे आणि तुम्हाला आवडेल खूप. मी नेहमीच म्हणतो की जितकं हिरोच्या भूमिकेला महत्त्व असतं तितकंच विलनच्याही भूमिकेला असतं. जेव्हा एखाद्या सिनेमात नकारात्मक पात्र येतं तेव्हा त्याला तो सिनेमा बदलायची त्या नकारात्मक पात्रात ताकद असते. तुझं पात्र साकारताना नेमका कुठे कस लागला आणि कसं रंगत गेलं पात्र? औरंगजेबाची बहीण आहे ती आणि तिचा एक वेगळा स्टँड आहे इथे. आणि तो कसा आहे हे काही सीनमध्ये तुम्हाला लक्षात येतं, कारण जे विरोधक होते ज्यांनी त्रास दिलेला, तर ते खरं तेवढे विरोधक दिसले तर ती मजा आहे खरं सांगायला गेलं तर मी प्रयत्न केलेला आहे. आणि भाषेवर खूप काम करावं लागलं, कारण उर्दू बोलणं आणि मुघलशाहीतलं ते सगळा पेहराव आणि हे सगळं कॅरी करणं इट वॉज डिफिकल्ट. कारण औरंगजेब म्हणून समीर दादा आहेत आणि त्यांनी अशी कामं भरपूर केलेली आहेत, मी केली नव्हती. तर माझ्यासाठी हे तसं चॅलेंजिंग होतं, पण छान वाटलं. आणि वाणी संस्कारांचे धडे मी प्राध्यापक शामराव जोशी यांच्याकडून घेते आहे. सो त्यांनी माझ्याकडनं उर्दूचं काम करून घेतलं, त्यामुळे बऱ्यापैकी तिथे काम झालं. तू उल्लेख केलास की औरंगजेबाची बहीण आहेस तू. मला असं वाटतं की औरंगजेबाच्या दरबारात महाराज आले होते
आणि महाराजांनी बादशाच्या नजरेला नजर देऊन आपलं म्हणणं मांडलं होतं. तो जो क्षण होता तो आपण फक्त इतिहासाच्या पानांमध्ये वाचत असतो. तू कदाचित तो आता पाहिला असशील सिनेमाच्या निमित्ताने. तो सीन जेव्हा घडत होता तेव्हा काय वाटत होतं आणि काय भावना होती? खरं सांगायला गेलं तर तो जो सीन शूट होत होता तो सलग शूट झालेला आहे आणि महाराज येतात औरंगजेबासमोर बोलतात आणि इतका उत्तम अभिनेता आहे ना की त्यांनी वन शॉट सगळं ते बोलत होता. त्याच्यामुळे तो पूर्ण नाटकासारखा सीन समोर उभा राहिला होता. मी ना कुठेतरी तो वाईड शॉट होता म्हणून, पण मी कुठेतरी ना स्मिता म्हणून विसरले होते की आपण जहारा करतोय आणि मी त्या पात्राच्या प्रेमात की आईला कसला मस्त आहे. शिवाजी महाराज किती छान बोलत होते आणि तो ना खरंच आहे तू म्हणतोस असं की आपण हे कुठेतरी वाचलेलं असतं, आपण कुठेतरी अनुभवलेलं असतं, आपल्या इमॅजिनेशनमध्ये असतं आणि ते आपल्याला समोर दिसतं आहे आणि त्यावेळेला आपण रमतो त्याच्यात. तशी मी रमले होते. नंतर मी क्लोजला माझे व्यवस्थित जहाराचेच एक्सप्रेशन्स आहेत ते दिले, पण माझं असं झालं होतं. कारण मुळात आपल्याला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आपला इतिहास होता त्याच्यामध्ये आग्र्याहून सुटका हा आवडीचा धडा होता. सगळ्यांना आवडायचा तो आणि माझाही खूप फेवरेट होता तो. आणि त्यामध्ये ती गोष्ट आता आपण साकारतो. तर मला ना ती गोष्ट ऐकताना दिग्पालकडून किंवा ते चित्रित होताना मला खूप बघायची उत्सुकता होती की ते कसं करणार आहेत आता हा सीन कसा होईल, हा सीन कसा होईल. सो मी अशी रमून जायचे. नंतर मला लक्षात यायचं की अरे नाही आपण जहारा करतोय. इतिहासातलं हे सुवर्णपान म्हणता येईल, इतिहासातली गरुड झेप म्हणता येईल, ती लवकरच आपल्या भेटीला येते. 30 जानेवारीला आम्हाला प्रतीक्षा आहे. मला असं वाटतं की प्रेक्षकांना तू सांगावं की त्यांनी काय करायचं. 30 जानेवारी 2026 रोजी आमचा रणपती शिवराय हा चित्रपट जगभर प्रदर्शित होतो आहे. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जल्लोष करण्यासाठी चित्रपटगृहामध्ये खूप गर्दी करा आणि शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका कशी झाली होती की त्यांनी स्वारी केली होती आग्र्यावर, हे काय आहे गमक, हे जर जाणून घ्यायचं असेल तर ते अनुभवण्यासाठी चित्रपटगृहामध्येच.